भारतीय हिंदू कालगणनेनुसार अधिक महिना अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. हा महिना दर 3 वर्षांनी एकदा येतो. या महिन्याबद्दलची माहिती, त्याचे धार्मिक महत्त्व आणि विविध पुराणामधील काही महत्त्वाच्या कथा आज आपण अनुभवणार आहोत. सर्वप्रथम अधिक महिना म्हणजे काय ते समजून घेऊया. हिंदू कालगणना सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष या दोन्हीवर आधारित आहे. सूर्यवर्ष साधारण 365 दिवस आणि 6 तासाचे असते आणि चंद्रवर्ष साधारणतः 354 दिवसाचे असते. दोन्ही वर्षामध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी आणि ऋतूंचे चक्र सणांशी सुसंगत ठेवण्यासाठी दर 32 महिने 16 दिवसांनी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना जोडला जातो. याच महिन्याला अधिक महिना असे म्हणतात. अधिक महिन्याचे धार्मिक महत्त्व काय हे थोडक्यात पाहू. अधिक महिन्याला मल मास असेही म्हटले जायचे, कारण यात सूर्यसंक्रांत होत नाही, म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत भ्रमण होत नाही. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभ कार्य जसे की लग्न, मुंज, गृहप्रवेश केले जात नाही. परंतु आध्यात्मिक दृष्टीने या महिन्याला सर्वोच्च स्थान आहे. भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले पुरुषोत्तम असे नाव दिले. त्यामुळे या महिन्यात विष्णूची उपासना केल्यास अनंत पटीने पुण्य मिळते असा समज आहे. या महिन्यामध्ये दीपदान, वस्त्रदान आणि विशेषतः अनारशांचे दान करण्याची प्रथा आहे. अधिक महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाच्या आराधनेला सर्वोच्च महत्त्व आहे. या महिन्याचे महत्त्व विशद करणाऱ्या अनेक आध्यात्मिक कथा पुराणात आहेत. त्यापैकी 3 अत्यंत महत्त्वाच्या आणि भक्तिभाव जागृत करणाऱ्या कथा आपण आज अनुभवणार आहोत. अधिक महिन्याचं महात्म्य सांगण्यासाठी पद्मपुराणामध्ये एक कथा आलेली आहे. एका जंगलामध्ये धोका नावाचा एक क्रूर चोर राहत असे. त्याने आयुष्यभर केवळ लोकांना लुटण्याचं, मारण्याचं अनंत पाप केलं. त्यांनी कधीही देवपूजा केली नाही किंवा कोणतेही पुण्यकर्म केले नाही. एकदा अधिक महिन्यात काही साधू संत जंगलातून प्रवास करत असताना रात्रीच्या वेळी ते एका झाडाखाली थांबले आणि तिथे त्यांनी भगवान पुरुषोत्तमाचे म्हणजे भगवान विष्णूचे नामस्मरण आणि संकीर्तन सुरू केले. तो चोर त्या साधूंना लुटण्याच्या उद्देशाने झाडामागे लपून बसला. साधूंना लुटण्याची तो संधी शोधत होता. परंतु संधी शोधत असताना त्याच्या कानावर रात्रभर भगवान विष्णूचे नामस्मरण आणि अधिक महिन्याचे महत्त्व त्याच्या कानावर सतत पडत राहिले. भुकेलेला असल्यामुळे नकळत त्याच्याकडून उपवासही घडला आणि रात्रभर जागरणही झाले. काही दिवसांनी त्या धोका नावाच्या चोराचा मृत्यू झाला. यमदूत त्याला नरकात नेण्यासाठी आले, परंतु त्याच वेळी तिथे विष्णुदूत प्रकट झाले. भगवान विष्णूंनी सांगितले, याने जरी अनपेक्षितपणे आणि चुकीच्या उद्देशाने का होईना पण अधिक महिन्यात रात्रीचे जागरण केलेले आहे, उपवास घडलेला आहे आणि भगवंताचे नामस्मरणही याला श्रवण झालेले आहे. अधिक महिन्याच्या प्रभावामुळे याचे सर्व पापे नष्ट झालेले आहेत असं सांगितल्यानंतर आलेले यमदूत भगवान विष्णूला वंदन करून ते परत गेले आणि तो धोका नावाचा चोर वैकुंठ लोकात म्हणजेच विष्णू लोकामध्ये गेला. ही कथा आपल्याला सांगते की अधिक महिन्यात नकळत घडलेले पुण्य ही मनुष्याचा एवढा उद्धार करू शकते. तर मग आपण जर खूप श्रद्धेने आणि भावनेने आणि मनापासून देवाचा जर आपण नामजप केला तर आपल्याला अथांग फळ मिळेल, यात मात्र काहीही शंका नाही. आज आपण दुसरी कथा अनुभवणार आहोत. ती म्हणजे राजा दृढधन्वा आणि महर्षी वाल्मिकी यांची. पुराणात दृढधन्वा नावाचा एका पराक्रमी आणि धार्मिक राजा होता. हा राजा यज्ञ, दान, प्रजापालन हे सर्व काही अगदी मनपूर्वक करत असे. परंतु तो
अत्यंत अभिमानी होता. त्याला वाटायचं की त्याच्यासारखा धार्मिक राजा जगात दुसरा कोणीच नाही. एकदा त्याच्या राज्यात महर्षी वाल्मिकी आले. राजाने त्याचा आदर सत्कारही केला, पण त्या आदर सत्कारामध्ये सुद्धा अहंकाराची भावना होती की माझ्या एवढा सत्कार महर्षी वाल्मिकींचा कुठेच झाला नसेल, असा त्याला एक मनामध्ये अहंकार निर्माण झाला. महर्षी वाल्मिकींनी राजाचा अहंकार ओळखला आणि त्याला विचारले, राजन, तू एवढी पुण्यकर्मे करतोस, पण तू कधी पुरुषोत्तम महिन्याचे म्हणजेच अधिक महिन्याचे व्रत का केले नाही? राजाने गर्वाने उत्तर दिले, मला अशा कोणत्याही अधिक महिन्याच्या व्रताची गरज नाही. माझे रोजचे यज्ञ आणि दानच मला मोक्ष मिळवून देतील. राजाने अधिक महिन्याचा केलेला हा अपमान पाहून महर्षी वाल्मिकींनी त्याला त्याच्या पूर्वजन्माची कथा सांगितली. पूर्वजन्मी हा राजा एक गरीब ब्राह्मण होता. अधिक महिना आला असताना त्याने गरिबीमुळे आणि अज्ञानामुळे देवाचे नावही घेतले नाही आणि त्या पवित्र काळाचा अनादर केला. त्यामुळे या जन्मात हा राजा होऊनही त्याच्या मनात या अधिक महिन्याबद्दल भक्ती नव्हती. महर्षींच्या उपदेशाने राजाचे डोळे उघडले, त्याचा अहंकार गळून पडला. त्याने ऋषींची क्षमा मागितली आणि पुढच्याच अधिक महिन्यात आपल्या संपूर्ण राज्यासह अत्यंत कडक नियमांनी आपल्या पत्नीसह उपवास आणि दीपदान करून पुरुषोत्तम व्रत पूर्ण केले. या व्रताच्या प्रभावाने आणि अधिक महिन्याच्या या प्रभावाने राजाला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झाली. अहो, ही कथा आपल्याला शिकवते की संपत्ती, सत्ता किंवा इतर कोणत्याही सत्कर्माचा अहंकार माणसाला असू नये, कारण तो अहंकार त्याला कधीही तारून देणार नाही. अधिक महिन्यामध्ये भगवंताला शरण जाणे हेच पवित्र काळाचा आदर करणे हेच कल्याणाचे साधन आहे. आज आपण तिसरी कथा म्हणजेच लक्ष्मी आणि नारायणाचा संवाद आपण ऐकणार आहोत. अहो, ही कथा म्हणजे जेव्हा अधिक महिन्याला सर्वजण हिणवलं, हा अधिक महिना म्हणजेच 13वा महिना म्हणून त्याला सगळी लोक चिडवू लागली, तेव्हा तो रडत रडत भगवान विष्णूकडे वैकुंठात गेला आणि तो भगवान विष्णूला विनंती करू लागला, प्रार्थना करू लागला. अहो, भगवान विष्णू ह्या अधिक मासाला घेऊन श्रीकृष्णाकडे गोलोकात गेले. तेव्हा लक्ष्मी माताही त्यांच्यासोबत होती. विष्णूंनी श्रीकृष्णाला सांगितले, प्रभू, हा मलमास हा मला शरण आलेला आहे. जो माझ्या आश्रयाला येतो त्याला अभय देणे माझे कर्तव्य आहे, पण याला समाजात मानाचे स्थान नाही. तुम्हीच यावर काहीतरी उपाय करा. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने हसून सांगितले, हे वैकुंठनाथा, तुम्ही याला माझ्याकडे घेऊन आलेले आहे, त्यामुळे याचा उद्धार निश्चित आहे. मी या महिन्याला माझे स्वतःचे म्हणजेच पुरुषोत्तम असे नाम देतो. जसा मी सर्व जीवामध्ये, सर्व वेदांमध्ये आणि सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे, तसाच हा अधिक महिना आता सर्व 12 महिन्यामध्ये श्रेष्ठ राहील आणि माझा अत्यंत प्रिय असा महिना होईल. जो व्यक्ती या महिन्यात केवळ नामजप करेल त्याला मी थेट माझ्या गोलोकात स्थान देईन. त्यानंतर माता लक्ष्मीने सर्वप्रथम हा पुरुषोत्तम महिना म्हणजेच अधिक महिन्याची पूजा केली. भगवान विष्णूचं नामस्मरण केलं. तेव्हापासूनच या महिन्याला देवांचे आशीर्वाद लाभले. अहो, हा महिना भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातील अभेद्य असणारे नाते दर्शवतो. हा महिना आपल्याला शिकवतो की ज्याला जग नाकारते किंवा लोक त्याला मलिन म्हणतात, पण तो जर देवाला शरण गेला तर तो देवाचा सगळ्यात प्रिय बनतो, सर्वात श्रेष्ठ बनतो आणि पूजनीय बनतो. अहो, आतापर्यंत जे सांगितलेल्या कथा आहेत, ह्या कथा ऐकणे किंवा वाचणे हे देखील अधिक महिन्यात पुण्याचे काम मानले जाते. या कथाबद्दल आपल्याला काहीही माहिती जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही ही कथा कशी वाटली तुम्ही मला कमेंट करा आणि ही जी काय कथा आहे सर्व लोकांना समजावी म्हणून हा व्हिडिओ इतरही ग्रुपला शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.